विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आणि प्राणीसृष्टी या मुद्द्यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. या ठिकाणी थोडे आठवा म्हणून एक प्रश्न दिलेला आहे. पहा प्रश्न काय आहे. सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो. तुम्ही मागील इयत्तेमध्ये वनस्पतीचे वर्गीकरण अभ्यासलेले आहे. आता इथं सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे. सजीवांचे वर्गीकरण त्यांच्या मूलभूत गुणधर्माच्या निकषावर तर केले जातेच. त्यांच्यात केंद्रक आहे किंवा नाही, सजीव एकपेशी आहेत की बहुपेशी आहेत, सजीवामध्ये पेशीभित्तिका आहे किंवा पेशीभित्तिका नाही, आणि त्यांच्या पोषण पद्धती कोणत्या आहेत, या सर्व निकषांवर आधारित सजीवांचे वर्गीकरण केले जाते. मागील इयत्तेमध्ये तुम्ही सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतलेली आहे. आपल्या भोवताली आढळणारे सजीव म्हणजे प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी, त्यांच्या वर्गीकरणाचे विविध निकष ही तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत. त्या आधारे आपण खालील ओघ तक्ता पूर्ण करणार आहोत. पहा या ठिकाणी ओघ तक्ता काय दिलेला आहे. तर वरती सजीव दिलेला आहे. आता त्या सजीवाचे 2 भागामध्ये वर्गीकरण होते. तर पहिला भाग आदी केंद्रकी, आदी केंद्रकी, आणि दुसरा भाग आहे दृश्य केंद्रकी. आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदी केंद्रकीची सृष्टी आहे मोनेरा. तर दृश्य केंद्रकीचे पुन्हा 2 भाग होतात, एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. आता एकपेशीय सजीवांची सृष्टी आहे प्रोटिस्टा. तर बहुपेशीय सजीवांमध्ये पेशी भित्तिका असणारे पेशीभित्तिका इथं असणारे आणि इथं पेशीभित्तिका नसणारे. या ठिकाणी काय येणार आहे, पेशीभित्तिका नसणारे. आता पेशीभित्तिका नसणारे कोण आहेत, तर प्राणीवर्गीय. मग पेशीभित्तिका असणारे कोण आहेत, तर स्वयंपोषी. जे स्वयंपोषी आहेत त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका असते. त्याचबरोबर परपोषीमध्ये सुद्धा, काही परपोषींमध्ये सुद्धा आपल्याला पेशीभित्तिका आढळते. तर पेशीभित्तिका असणारे 2 वर्ग, स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषीमध्ये वनस्पती वर्गीय आणि परपोषीमध्ये कवक वर्गीय यांचा समावेश होतो. पहा पुन्हा एकदा ऐका. सजीवांचे 2 भागात वर्गीकरण होते, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीची सृष्टी आहे मोनेरा. दृश्य केंद्रकीचे पुन्हा 2 भाग पडतात, एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीवाची सृष्टी आहे प्रोटिस्टा. बहुपेशीय सजीवामध्ये पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका असणारे आहेत स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषीमध्ये वनस्पती आणि परपोषीमध्ये कवकवर्गीय वनस्पती. तर पेशीभित्तिका नसणारे सजीव म्हणजेच प्राणीवर्गीय. तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल. आपण ज्या एरियामध्ये राहतो, ज्या ठिकाणी राहतो, त्याच्या सभोवताली आपल्याला काही पाळीव प्राणी किंवा इतर काही प्राणी पाहायला मिळतात. किंवा आपण प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन प्राणी पाहतो. काही प्राणी खूप छोटे असतात, तर काही प्राणी आकाराने खूप मोठे असतात. काही प्राणी जमिनीवर राहतात, तर काही प्राणी पाण्यामध्ये राहतात. काही सरपटतात, काही पाण्यात पोहतात, तर काही हवेत उडतात. अशा विविध प्रकारचे प्राणी आपण आपल्या सभोवताली पाहतो. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात, तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीत ही प्रचंड वैविध्य दिसून येते.
वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपण पाहतो. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या जाती असाव्यात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे. आता 7 दशलक्ष इतक्या जर जाती असतील तर आपण प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करू शकत नाही. परंतु जर प्राण्यांचे साम्य आणि फरकावर आधारित जर आपण गट किंवा काही उपगट केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे काय होईल, सोपे जाईल. तर गटामध्ये वर्गीकरण करून आपण या मोठ्या संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करू शकतो. आता प्राण्यांचे वर्गीकरण करायचे म्हणजे काय करायचे, तर साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. आता आपण प्राणी वर्गीकरणाचा इतिहास पाहणार आहोत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. पहा, पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले, तर ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास म्हणजेच राहण्याची जागा यासारख्या मुद्द्यांच्या आधारे सुरुवातीला प्राण्यांचे वर्गीकरण केले. विज्ञानामध्ये पुढे प्रगती होत गेली आणि विज्ञानामध्ये प्रगती होत गेल्यामुळे संदर्भ बदलत गेले. त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा काय होत गेले, बदलत गेले. आणि एरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केलेला होता. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आता वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत ही सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, त्यांच्या सजीवांमध्ये असणारी गुणसूत्रे किंवा काही जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवरच आधारित होती. कालांतराने काय झालं, उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आली. म्हणजे एका वर्गीकरणावर दुसरं संशोधन, दुसऱ्यावर तिसरं, तिसऱ्यावर चौथं अशी वेगवेगळी संशोधनं होत गेली. त्यानंतर डॉब्झन्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. म्हणजे उत्क्रांतीवर आधारित वर्गीकरण डॉब्झन्स्की आणि मेयर या दोघांनी केले. अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनी प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण बऱ्याच शास्त्रज्ञांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते. आता हे वर्गीकरण का करायचे, प्राण्यांच्या वर्गीकरण करण्याचे फायदे काय आहेत, तर आपण आत्ताच काय पाहिलं, तर साधारणपणे 7 दशलक्ष इतक्या प्राण्यांच्या जाती असाव्यात असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या प्राण्यांचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर तो सोयीस्कर करण्यासाठी प्राण्यांच्या वर्गीकरणाची गरज आहे. त्यानंतर एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी आपल्याला माहिती मिळते. म्हणजे आता उदाहरणार्थ पहा, सरपटणारे प्राणी, तर सरपटणाऱ्या प्राण्यातील थोड्या प्राण्यांचा जर आपण अभ्यास केला तर इतर सरपटणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये ती लक्षणं कमी अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येतात. त्यानंतर प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. म्हणजे प्राण्यांच्या अभ्यासामुळे त्यांची उत्क्रांती कशी झाली, त्यांच्यामध्ये कसे बदल होत गेले ही माहिती मिळण्याची आपल्याला मदत होते. त्यानंतर प्राण्यांना ओळखणे सोपे जाते आणि त्यामध्ये अचूकता पण येते. तर प्राणी ओळखण्यासाठी सुद्धा प्राणी वर्गीकरणाची गरज आहे. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. तर त्यांच्या अवयवांवरून, त्यांच्या अधिवासावरून, राहण्याच्या सवयीवरून, खाण्याच्या सवयीवरून, शरीरांच्या अवयवाच्या आकारावरून आपल्याला त्यांचे इतर अवयवांशी असलेले नाते समजते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला आपल्याला मदत होते. म्हणजे उदाहरणार्थ आता जलवासी प्राणी, पाण्यात वास्तव्य करणारे कोणते आहेत, तर जमिनीवर राहणारे कोणते आहेत, अवकाशात उडणारे कोणते आहेत, अशा वर्गीकरणामुळे आपल्याला या गोष्टी समजण्यासाठी मदत होते. त्यानंतर प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अणुकुलनाची माहिती मिळते. प्राण्यामध्ये अनुकूलन साधण्याची जी क्षमता असते त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अणुकुलनाची माहिती मिळण्यासाठी आपल्याला वर्गीकरणाचा अत्यंत फायदा होतो. प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती, ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता पारंपरिक पद्धती काय आहे, तर पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते.
जात होते, म्हणजे पृष्ठरज्जू असेल किंवा पृष्ठरज्जू नसेल. तर हे वर्गीकरण कसे होते, तर असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. आता असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, तर शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. पृष्ठरज्जू नावाचा आधारक असमपृष्ठरज्जूमध्ये नसतो, याउलट तो समपृष्ठरज्जूमध्ये आपल्याला आढळतो. त्यानंतर ग्रसनीमध्ये कल्लाविद्रे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. तर ही आहेत असमपृष्ठरज्जू प्राण्यांची काही वैशिष्ट्ये. पहा पुन्हा एकदा ऐका. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. ग्रसनीमध्ये कल्लाविद्रे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी आणि भरीव असतो आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. आता असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेले आहेत. तर हे 10 संघ कोणते, तर आदिजीवी, रंध्रीय, सिलेंट्राटा किंवा त्याला निळारिया म्हणतात, चपट्याकृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू या 10 संघामध्ये असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यानंतर समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये. आता समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये कोणती वैशिष्ट्ये आढळतात, तर शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. पहा आपण असमपृष्ठरज्जूमध्ये काय पाहिलं, तर पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो, तर या ठिकाणी तो असतो. श्वसनासाठी कल्लाविद्रे किंवा फुफ्फुसे असतात, असमपृष्ठरज्जूमध्ये ती नव्हती. त्यानंतर चेतारज्जू एकच, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. म्हणजेच असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला भेद दिसतो, भिन्नता आढळते. एकमेकांच्या परस्परांच्या कशा आहेत ते विरुद्ध आहेत. तर समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी दाखवलेली आहेत. पहा, स्नायू, पृष्ठरज्जू, चेतारज्जू, तोंड, कल्लाविद्रे आहेत, गुदद्वार आणि पुच्छपर. तर पारंपरिक पद्धतीने असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू असे 2 गटात वर्गीकरण केलेले होते. आता प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरण. या ठिकाणी प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरण दिलेले आहे. त्याचे 2 भाग, उपसृष्टी असमपृष्ठरज्जू आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू, जे आपण आता पाहिले, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. आता असमपृष्ठरज्जूमध्ये 10 संघ आहेत, ते पण आपण आता पाहिले. आदिजीव, रंध्रीय, सिलेंट्राटा, चपटेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू हे आहेत सगळे उपसृष्टी असमपृष्ठरज्जूमध्ये संघ. आता उपसृष्टी समपृष्ठरज्जूमध्ये संघ समपृष्ठरज्जू, त्यामध्ये उपसंघ पहा 3 आहेत. युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आता यामध्ये व्हर्टिब्रेटाचे पुन्हा 6 वर्ग येतात. त्यामध्ये पहिला आहे चक्रमुखी, दुसरा मच्छ, तिसरा उभयचर, चौथा सरीसृप, 5वा पक्षी आणि 6वा सस्तन. तर व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. तर ही आहे प्राणीसृष्टीच्या वर्गीकरणाची प्रचलित वर्गीकरण पद्धती. आतापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांची वर्गीकरण पद्धत होती, परंतु सध्या एका नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आता सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केलेला आहे. पहा, रॉबर्ट विटाकरची जी पंचसृष्टी पद्धती आहे त्यामध्ये सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केलेला आहे. या पद्धतीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन, त्यानंतर शरीराची सममिती, देहगुहा म्हणजेच बॉडी कॅव्हिटी, जननस्तर, खंडीभवन आणि यासारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. पहा, सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार बहुपेशीय प्राण्यांना एकाच प्राणीसृष्टीमध्ये किंगडम ॲनिमलियामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. या पद्धतीमध्ये काय काय पाहिलेलं आहे, तर शरीराचे रचनात्मक संघटन, शरीराची सममिती, देहगुहा, जननस्तर, खंडीभवन आणि यासारख्या काही मुद्द्यांचा आधार घेऊन हे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण खूप मोठे आहे. याच्या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.